Okay. So today's lecture is very important. That is personality development. What is meant by personality? Personality means this word has been coined तयार केला गेला आहे from persuino. Persuino means लपवणे. Persuino means लपवणे. तर जुन्या काळी प्लेज लिहिले जायचे, नाटक. ते नाटक स्टेजवर सादर करण्यासाठी तिथले जे कॅरेक्टर्स असायचे कॅरेक्टर्स म्हणजे त्याच्यात ते ऍक्टिंग करणारे लोक, ते आपला चेहरा पानांनी फुलांनी लावून तो ओरिजिनल चेहरा लपवायचे. and the word has been coined from their persona. Persona means लपवणे. आपला जो ओरिजिनल चेहरा आहे तो लपवायचा. and from that the word has been coined that personality. Personality, what is meant by personality? बाहेरून व्यक्ती एकदम छान दिसला पाहिजे, म्हणजे त्याचा ड्रेस कोड छान असला पाहिजे, हेअरस्टाईल एकदम भारी असली पाहिजे, चेहरा अट्रॅक्टिव्ह, बॉडी सलमान सारखी, गाडी ब्रँडेड. व्हॉट डू यू थिंक? अशा व्यक्तीला विल यू टेल दॅट हिज पर्सनॅलिटी हॅज डेव्हलप्ड? त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली का? हा सर्व एक फोटो दाखवतो तुम्हाला. एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये एक व्यक्ती आहे की ज्याचं वय की ज्याचं वय 25 आहे, दिसायला एकदम छान, अट्रॅक्टिव्ह, गाडी ब्रँडेड, शूज ब्रँडेड, चेहरा एकदम गोरापान, हेअरस्टाईल एकदम भारी, हाईट पण छान. नंतर सांगितलं की हा जो व्यक्ती आहे हा मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मग त्याच्या पर्सनॅलिटीला तुम्ही किती पर्सेंटेज देणार? 0. सो मी जे काही सांगितलं, एक्सप्लेन केलं, that is not a personality, that is a part of personality. So there are two types of personality: outer personality, inner personality. म्हणजे बाहेरून व्यक्ती कसा दिसतो ते, आणि इनर पर्सनॅलिटी म्हणजे की त्याच्या आतमध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत ते. आणि रेशो जर पाहिला तर 10-90 असा येईल. म्हणजे आउटर पर्सनॅलिटी 10%, इनर पर्सनॅलिटी 90%. एक छानशी छोटीशी स्टोरी सांगतो. वन्स देअर वॉज अ बलून सेलर. एकदा एक व्यक्ती असतो, तो बलून विकायचा. समुद्राच्या काठी जाऊन बलून विकायचा, कलरफुल फुगे, त्यामुळे मुलं अट्रॅक्ट व्हायचे आणि तो त्याचा बिझनेस रन करायचा. ज्या दिवशी त्या फुगेवाल्याला वाटतं की आपला बिझनेस कमी होतोय, तो एक कलरफुल फुगा घ्यायचा आणि त्याच्यात हेलियम भरायचा. हेलियम वजनाने हलका असतो. आता हेलियम भरल्यामुळे तो फुगा वर जायचा आणि वर गेलेला फुगा पाहून लहान मुलं पुन्हा अट्रॅक्ट व्हायचे आणि त्याचा बिझनेस वाढवायचा. एक मुलगा त्याच्या जवळ येतो, सेकंड किंवा थर्ड स्टँडर्डचा असेल, त्याचा शर्ट ओढत ओढत म्हणतो की अंकल, तो फुगा कलरफुल आहे म्हणून वर गेला, हा काळा आहे म्हणून खाली राहिला का? त्याचा प्रश्न ऐकून त्या फुगेवाल्याला सरप्राईज होतं. फुगेवाला त्याला उत्तर देतो, बेटा बाहेरनं फुगा कोणत्या कलरचा आहे त्याच्यावरती ते डिपेंड करत नाही, त्याच्या आतमध्ये काय भरलंय त्याच्यावरती ते डिपेंड करतं की तो वर जाईल का खाली राहील. म्हणजेच बाहेरून तुम्ही कसं दिसतात दॅट इज नॉट टू मच इम्पॉर्टंट. तुमच्या आतमध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत, कोणते स्किल्स आहेत,
त्याच्यावरनं ठरणार की तुम्ही किती सक्सेसफुल होणार. पण एक चांगला ऍक्टर व्हायचं असेल तर मात्र दिसायला छान पाहिजे, हेअरस्टाईल छान पाहिजे, बॉडी सलमान सारखे पाहिजे, चेहरा चांगला पाहिजे. जर ह्या क्वालिटीज कंपल्सरी राहिल्या असत्या तर जॉनी लिव्हर कधीच ऍक्टर चांगला झाला नसता. जॉनी लिव्हर हेअरस्टाईल छान आहे का? नाही. हाईट चांगली आहे का? नाही. चेहरा चांगला आहे का? नाही. बट ही इज बेस्ट ऍक्टर. व्हाय? Because of his inner qualities. So most of the people give too much time to improve their outer personality. बराचसा वेळ भरपूर लोकांचा की आपण बाहेरून छान दिसलं पाहिजे याच्यावर जातो. बरं, मग त्याच्यात चेंजेस काय काय करू शकतात तुम्ही? हाईट चेंज करू शकतात? नाही, हाईट चेंज नाही करू शकत. चेहरा चेंज करू शकतात? नाही. डोळ्यांचा कलर? नाही. हा, एखाद्या सलून मध्ये जाऊन तुम्ही हेअरस्टाईल छान बनवू शकतात, कपडे ब्रँडेड वापरू शकतात किंवा शूज ब्रँडेड वापरू शकतात. म्हणजे 10% मध्ये चेंजेस करायचे म्हटले तर जास्तीत जास्त 3% होतील. बाकीचं तर गॉड गिफ्ट आहे. वी कॅनॉट चेंज इट. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन इनर पर्सनॅलिटी. आपल्या ज्या स्किल्स आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजे आणि त्या जर तुम्ही तिकडे लक्ष दिलं, त्या जर स्किल डेव्हलप झाल्या, so definitely you will get success in your life. So what do you think की सर्वात महत्वाची स्किल कोणती इनर पर्सनॅलिटी मध्ये? इनर पर्सनॅलिटी मध्ये सर्वात महत्वाची स्किल तुम्हाला वाटत असेल तर ती आहे कॉन्फिडन्स. भरपूर लोकांकडे भरपूर काही नॉलेज असतं पण कॉन्फिडन्स नसतो देण्याचा. लोकांसमोर बोलायचं कसं, तो कॉन्फिडन्स नसतो. नॉलेज आहे, मार्केटमध्ये जा तुम्ही, नॉलेज लोकांकडे भरपूर आहे, बट हाऊ टू प्रेझेंट इट बिफोर द पीपल, इट रिक्वायर्स स्किल्स, इट रिक्वायर्स कॉन्फिडन्स. सो हाऊ टू गेट कॉन्फिडन्स? मार्केटमध्ये असं एखादं दुकान आहे का की येताना 3 किलो किंवा 4 किलो कॉन्फिडन्स घेऊन ये? असं काही नाही होत. समोरचा खूप आपल्याला कॉन्फिडन्स देईल आणि आपल्याला तो घ्यावा लागेल आणि घेतल्यानंतर मग आपण कॉन्फिडन्सली जगू, असं काही होणार नाही. कॉन्फिडन्स हा जो जनरेट करावा लागतो तो तुम्हालाच करावा लागणार आहे. कॉन्फिडन्सचा दरवाजा हा बाहेरून उघडत नाही, तो आतूनच उघडावा लागेल. सो in market you will not get the confidence. So some tips I would like to give you. You can write it in your notebook. So how to generate the confidence? First thing, जर स्कूल कॉलेजमध्ये किंवा कुठे लेक्चर चालू असेल तर कॉन्फिडन्स असणारे लोक कुठे बसतात? सुरुवातीला, मध्ये का शेवटी? 90% लोक हे शेवटी बसतात, कारण दे वॉन्ट टू हाईड देमसेल्व्स इन क्राऊड. गर्दीत त्यांना लपवायचं असतं स्वतःला. पहिल्या बेंचवर बसलं, मग प्रश्न विचारला आणि पुढे बोलवलं, मग प्रॉब्लेम होती. सो दोज पीपल who don't have confidence, they always prefer to sit on the last bench. Exactly आपल्याला opposite करायचं आपल्याला आता. If you want to gain confidence, always sit on the first bench. This is the first thing. Always sit on the first bench. पहिल्या बेंचवर बसायचं. हा, पहिल्या बेंचवर जागा नाहीये मग तुम्ही बॅक साईडला बसा. दुसऱ्या बेंचवर जागा नाही मग थर्ड बेंचवर बसा. पण सर्वीकडे जागा आहे आणि जाऊन डायरेक्ट शेवटी बसतोय तर पर्सनॅलिटी मध्ये, कॉन्फिडन्स मध्ये प्रॉब्लेम आहे. And if you want to generate confidence, always sit on the first bench. एक दिवस बसून चालेल का? नाही, रोज बसावं लागेल. हो, सुरुवातीला भीती वाटते, कुठलीही गोष्ट नवीन करायची असेल तर भीती वाटणारच. आणि जो म्हणतो की मला भीती वाटत नाही तो खोटं बोलतो. सो
इन फर्स्ट लेक्चर, जे कोणी शिक्षक असतील ते पहिले लेक्चर डिलिव्हर करताना भीती वाटतेच. गाडी चालवताना फर्स्ट डे असेल तर भीती वाटणारच. एखादं नवीन काम शिकायचं असेल तर पहिल्या दिवशी भीती वाटणारच. सो ऑलवेज सिट ऑन द फर्स्ट बेंच. आणि करेज म्हणजे काय? आपल्या भीतीवर मात करून ते काम करणं, दॅट इज कॉल्ड करेज. एपीजे अब्दुल कलामांनी त्यांच्या बुक मध्ये लिहिलेलं आहे, भीती प्रत्येकाला वाटते, पण त्या भीतीवर मात करून ते काम कंटिन्यू करायचं, त्याला म्हणतात करेज. सो ऑलवेज सिट ऑन द फर्स्ट बेंच, पहिल्याच बेंचवर बसायचं. ठीक आहे, काय होईल? प्रश्न विचारतील, इट्स ओके. मग जेव्हा तुमचे मुलं स्कूल कॉलेजमध्ये जाणार तेव्हा तुम्ही घरून काय सांगून पाठवणार त्यांना? की बेटा लास्ट बेंचवर, शेवटच्या बेंचवर बसायचं, माझा नेहमी शेवटचा बेंच होता, असं सांगणार नाही. सो यू विल गिव्ह गायडन्स टू हिम ऑर हर, ऑलवेज सिट ऑन द फर्स्ट बेंच, पहिल्याच बेंचवर बस. हो, पहिला गेअर नेहमी अवघड असतो. पहिल्या दिवशी पहिला गेअर जो टाकला जातो तो नेहमी अवघड असतो, आणि ज्याला पहिला गेअर जमला त्याला दुसरा, तिसरा, चौथा आपोआप जमतो. पण पहिला गेअर 5-6 दिवस घेऊन जातो. म्हणजे नवीन बिझनेस सुरुवातीला अवघड वाटणारच आहे, नवीन काम सुरुवातीला अवघड वाटणारच आहे. आय हॅव गिव्हन यू सो मेनी टाइम्स एक्झाम्पल. जर मला माझ्या घरून क्लासवर जायचं असेल तर 15 मिनिटं वेळ लागतो. माझ्या बुलेटने मला क्लासवर जाण्यासाठी 15 मिनिटं वेळ लागतो. तीच गाडी तुम्हाला दिली आणि फक्त ऍड्रेस दिला तर किती वेळ लागेल? तर नॅचरली तुम्हाला फक्त ऍड्रेस दिलाय, तुम्हाला तो शोधावा लागेल. मग तो बिल्डिंग मध्ये जाणार, परत जाऊ का नाही, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, मग सर घरी असतील का नाही, असे भरपूर प्रश्न डोक्यात येतील, कारण पहिलाच वेळ. मग गेले, सापडलं तर किती वेळ लागेल? मला 15 मिनिटं लागतात तर तुम्हाला लागले 20 ते 25 मिनिटं लागतील. दुसऱ्या दिवशी परत आले, मग किती वेळ लागेल? 20 मिनिटं. तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं, 15 मिनिटं. चौथ्या दिवशी पुन्हा बोलवलं, तुमच्या गाडीचा स्पीड थोडा माझ्या गाडीपेक्षा जास्त असेल तर 10 मिनिटं. म्हणजे पहिल्या दिवशी बघा, पहिल्या दिवशी 20 ते 25 मिनिटं लागत होते, पण एखादं काम ते पुन्हा पुन्हा केल्यानंतर आपण त्याच्यात प्रॅक्टिस होते, आणि प्रॅक्टिसचं रूपांतर सवयीत होतं, आणि सवय ही रिझल्ट देते. I have already told you on the first day. So do the practice in a such a way that it should be converted into your habit, and habit will give you the result. So first thing, just I told you, always sit on the first bench, पहिल्याच बेंचवर बसायचं. How to develop the confidence that I'm telling you? Always sit on the first bench. Second, ask the question, प्रश्न विचारा. So many students have the question, but they don't dare to ask it. मग त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. प्रश्न का नाही विचारत? सर रागवले, मग सर रागवले तर समजून घ्यायचं की सरांच्या पर्सनॅलिटीत प्रॉब्लेम आहे. एखादा असा क्लास असेल किंवा वर्ग असेल की ज्याच्यात सरांना प्रश्न विचारलेले आवडत नाही, मग तेव्हा समजून घ्यायचं की यांच्या पर्सनॅलिटीत प्रॉब्लेम आहे. अजून काय प्रश्न असतात? समजा त्याला प्रश्न विचारायचा असेल तर तिला कळलं, मग याला एवढंही जमत नाही. हा क्लास आहे 2 महिन्याचा, 2 महिन्यानंतर कोणी कोणाला ओळखत नाही, सर्वांचा व्हिडिओ ऑफ असतात. सो व्हाय डू यू ऑलवेज सिट लाईक अ क्वाइट? आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारा. जर तुम्ही प्रश्न नाही विचारले तर कसं असतं, एका साईडनं एक्सलेटर द्यायचं आणि दुसऱ्या साईडनं ब्रेक दाबायचा. जी कंडिशन त्या गाडीची होते तीच कंडिशन तुमची होते, की मला प्रश्न विचारायचा होता, मला प्रश्न विचारायचा होता, विचारलाच जात नाही, वेळ निघून जाते, दुसरंच विचारून घेतो तो उत्तर घेऊन जातो. उत्तर म्हणतोय मी. सो आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारा. फर्स्ट, ऑलवेज सिट ऑन द बेंच, फर्स्ट बेंच. सेकंड, आस्क क्वेश्चन. थर्ड, चालण्याच्या स्पीडवरनं पण कळतो की एखाद्या व्यक्तीत कॉन्फिडन्स आहे का नाही. ज्या व्यक्तीत कॉन्फिडन्स आहे त्याचं चालणं तुमच्या डोळ्यासमोर आणा
आणि ज्याच्यात कॉन्फिडन्स नाहीये त्याचं चालणं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. ज्या व्यक्तीत कॉन्फिडन्स आहे तो स्ट्रेट चालतो, त्याचे जे खांदे आहेत ते बॅक साईडला असतात. ज्याच्यात कॉन्फिडन्स नसतो त्या व्यक्तीचे जे शोल्डर्स असतात ते फ्रंटला झुकलेले असतात. सो चालण्याच्या स्पीडवरनं पण कळतो. आता समजा एखादा ग्रुप जात असेल, लीडर असेल आणि त्यांच्या मागे असणारे लोक, त्यांच्यातला जो लीडर आहे तो ओळखायचा असेल तर कुठे सापडेल? सुरुवातीला, मध्ये, शेवटी? तो सुरुवातीला सापडेल. म्हणजे ज्या व्यक्तीत कॉन्फिडन्स असतो त्याचा चालण्याचा स्पीड इतरांपेक्षा 25% जास्त असतो. म्हणजे तुमचा चालण्याचा स्पीड इतरांपेक्षा 25% जास्त असेल, यू विल फील कॉन्फिडंट. तुमचे जे शोल्डर्स आहेत ते स्ट्रेट असतील, बॅक साईडला असतील, यू विल फील कॉन्फिडंट. ह्या टिप्स आहेत, ह्या तुम्हाला रोज फॉलो कराव्या लागणार आहेत. एक दिवस फॉलो करून होणार नाही. सो कीप इट इन माइंड की त्याची सवय बनवायची आपल्याला. प्रॅक्टिस करून नाही चालत, फक्त प्रॅक्टिस करून नाही चालत, तर सवय बनवावी लागते. आणि सवयीसाठी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इट रिक्वायर्स 21 days. 21 दिवस एखादं सतत काम केल्यानंतर त्याचं रूपांतर सवयीत होतं आणि तेच काम 90 दिवस केल्यानंतर इट बिकम्स युअर पार्ट ऑफ लाईफ. ते तुमच्या जीवनाचा एक भाग होतो. सो चालण्याचा स्पीड 25% वाढवा, यू विल फील कॉन्फिडंट. First thing I told you, always sit on the first bench. Second, that ask question, right? Third, तुमच्या चालण्याचा स्पीड 25% वाढवून टाका. फोर्थ, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. आणि चेहऱ्यावर स्माइल केव्हा येते? आपल्या विचारांमुळे येते. जर एखादा दुःखी असेल तर आपण त्याच्या चेहऱ्यावर ओळखू शकतो की ही इज सॅड. का तो सॅड आहे? कारण त्याचे विचार सॅड आहेत. एखादा हॅपी असेल, तो खूप आनंदात दिसतोच. आज का आनंदात दिसतोच? कारण त्याचे विचार आनंदी आहेत. म्हणजे तुमचा चेहरा सॅड दिसणं की हॅपी दिसणं हे सर्वस्वी तुमच्या विचारांवर डिपेंड करतं. आणि विचार हे आपण कधीही बदलू शकतो. लाईक वी ट्यून रेडिओचं जे आपण स्टेशन चेंज करतो ना, त्या पद्धतीने आपण आपले विचारही बदलू शकतो. ठरवलं तर तुम्ही काही करू शकता, फक्त ठरवलं पाहिजे, ते कृतीत आणलं पाहिजे. सो जस्ट आय टोल्ड यू, तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असला पाहिजे आणि स्माइल साठी तुमचे विचार आनंदी असले पाहिजे आणि चांगल्या विचारांसाठी चांगल्या लोकांमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे त्याला इन्व्हायरमेंट, मग तुमचे घरचे लोक, तुम्ही वाचलेले बुक्स, तुमचे मित्र, या 3 गोष्टींचा इफेक्ट तुमच्या ब्रेनवर पडतो. आणि ब्रेन जसा विचार करेल तसा तुमचा चेहरा होतो की तुम्ही आनंदात आहात की दुःखात आहात. आता एखादं स्पीच एखाद्या ठिकाणी चालू असेल तर हा घाबरत बोलतोय का मनापासून बोलतोय, याला संपवायचं आहे का खरोखर हा कॉन्फिडन्सली बोलतोय, हे चेहऱ्यावर मला लगेच समजतं. म्हणून तुमचा चेहरा बोलताना स्माइल ठेवा. कीप स्माइल ऑलवेज ऑन युअर फेस. आणि जस्ट आय टोल्ड यू दॅट इट डिपेंड्स ऑन युअर थॉट्स. सो फिफ्थ वन, 5वी गोष्ट, आय कॉन्टॅक्ट. Eye contact is very much important. When you go for interview and you have been asked first question is very common, that is introduce yourself. आणि तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन खाली बघून दिलं तर समोरच्या समजून घेतो की याच्यात कॉन्फिडन्स नाहीये. सो आय कॉन्टॅक्ट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट टू डेव्हलप युअर कॉन्फिडन्स. सो आय कॉन्टॅक्ट, डोळ्यांमध्ये बघा. स्पीच चालू असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला
समजतंय का नाही समजतंय आपला लेक्चर हे डोळ्यांवरनं कळतं, चेहऱ्यावरनं कळतं. दॅट्स वाय देर इज टू मच इम्पॉर्टन्स ऑफलाईन क्लासेस. ऑफलाईन क्लास म्हणजे का महत्वाचं आहे? बिकॉज फेशियल एक्सप्रेशन डोळ्यांवरनं समजतं याचं लक्ष आहे का नाही, चेहऱ्यावरनं कळतं की याचं लक्ष आहे का नाही. हा एक खूप प्लस पॉइंट असतो ऑफलाईन क्लासमध्ये. अन्यथा इतर प्लस पॉइंट पण आहेत ऑनलाईन क्लासमध्ये. सो वी डोंट वॉन्ट टू डिस्कस ऑन ऑनलाईन और ऑफलाईन क्लास. वी जस्ट वॉन्ट टू टेल दॅट आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही एखादं बीएड किंवा डीएड केलं असेल तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की विद्यार्थ्यांच्या डोळ्यांकडे बघा, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही शिकवलेलं कितपत त्यांना समजतंय. आणि ही पण एक आयडिया दिली जाते, जर तुम्हाला भीती वाटत असेल पाहताना तर कमीत कमी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बघा. बघायला लागला की चेंज करून घ्यायचं, बघायला लागला की चेंज करून घ्यायचं. सो आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. So while giving the interview, while giving the speech, you should have eye contact. त्याच्यावरनं कळतं की खरं किती बोलतोय, खोटं किती बोलतोय, कॉन्फिडन्स किती आहे. So eye contact is very much important. And the last and very, very important thing, that is never do the comparison. Comparison करूच नका. So many people do the comparison. खूप लोक कंपॅरिझन करतात. दोन मित्रांमध्ये कंपॅरिझन होते, हजबंड अँड वाईफ मध्ये कंपॅरिझन होते, भाऊ बहिणींमध्ये कंपॅरिझन होते. एव्हरीवन इज डिफरंट अँड युनिक. नो कंपॅरिझन. कंपॅरिझन करूच नका. तुम्ही कोणासारखाही बनण्याचा प्रयत्न करू नका. एव्हरीवन इज युनिक. तुमच्या प्रत्येकाच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत, तुमच्या प्रत्येकाचे स्किल वेगळे आहेत. ते तुमच्यातले स्किल शोधा, ते स्किल शोधून तुम्ही पुढे जा. आणि जर तुम्ही एखाद्याला फॉलो करत असाल, एखाद्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असाल, देन आय वुड लाईक टू टेल यू, ओरिजिनल सीडीची किंमत असते 100 रुपये आणि डुप्लिकेट सीडीची किंमत असते 10 रुपये. मग तुम्हाला 100 रुपयाची सीडी का 10 रुपयाची, म्हणजे एक्झॅक्ट कॉपी केली सेम सॉन्ग तरीही त्याची किंमत 10 रुपये असते. सो डोंट कॉपी एनीवन. तुमच्याकडे पण प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी युनिक आहे, ती शोधा आणि ती घेऊन तुम्ही पुढे जा. सो नेव्हर डू द कंपॅरिझन. कंपॅरिझन करूच नका. हिअर आय वुड लाईक टू गिव्ह यू सम एक्झाम्पल्स. भरपूर पॅरेंट्स कंपॅरिझन करतात भाऊ बहिणींमध्ये. म्हणजे तीन प्रकारचे लोक असतात. हा ए स्टुडंट, हा बी स्टुडंट आणि हा सी स्टुडंट. याच्याकडे प्लस पॉइंट असतो, मायनस पॉइंट असतो, प्लस पॉइंट असतो, मायनस पॉइंट असतो, प्लस पॉइंट असतो आणि मायनस पॉइंट असतो. तिघं सेम आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा प्रत्येकाची पाठी ही कोरीच असते. नंतर मग त्याच्यात प्लस पॉइंट टाकले जातात आणि मायनस पॉइंट टाकले जातात. मग प्रत्येकाकडे प्लस आणि मायनस पॉइंट असतो. आता हा ए स्टुडंट आहे, हा नेहमी रडत राहतो, कारण याचं लक्ष मायनस पॉइंट कडे असतं की मला चांगलं कॉलेज नाही, माझे आई वडील मला क्लास लावून देत नाही, मला चांगली लायब्ररी नाही आणि मला कोणीच मदत करत नाही. याचं लक्ष नेहमी मायनस पॉइंट कडे असतं आणि हा रडत राहतो आणि हा नेहमी त्याच्या आयुष्यात फेल होतो, कारण याचं लक्ष प्लस पॉइंट कडे नसतंच, त्याच्या युनिक पॉइंट कडे नसतं. म्हणून हा त्याच्या लाईफ मध्ये फेल होतो आणि एकदा का याचा कॉन्फिडन्स फेल मध्ये गेला नंतर अप व्हायला खूप प्रॉब्लेम जातो. आता बी स्टुडंट, याच्याकडे प्लस पॉइंट आहेत, मायनस पॉइंट आहेत. हा याचा जो मायनस पॉइंट आहे त्याच्याकडे निग्लेक्ट करतो, दुर्लक्ष करतो आणि प्लस पॉइंट कडे लक्ष देतो. ठीक आहे, चांगला कॉलेज नाही, चांगला क्लास लावून घेतो. ठीक आहे, क्लास नाही, मित्राची वही घेऊन घेतो. मित्र वही देत नाही, चांगली लायब्ररी लावून घेतो. आणि याला 2-3 पॉइंट जरी सापडले तरी हा त्याच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल होऊन जातो. यस, कारण याचं लक्ष पूर्ण प्लस पॉइंट कडे असतं. आणि हा सी स्टुडंट, हा पुढे जाण्यासाठी फक्त प्लसच नाही तर मायनस पॉइंटचा सुद्धा उपयोग करतो. म्हणजे याला जर सक्सेस मिळवायचं असेल बी स्टुडंटला, याला जर 4-5 वर्ष लागले तर हा सी स्टुडंट 1 वर्षात मिळवतो. का?
कारण हा पुढे जाण्यासाठी प्लस पॉइंटचा उपयोग तर करतोच, शिवाय मायनस पॉइंटचा पण उपयोग करतो. कसं? आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. वन्स देअर वॉज अ कंपनी विच यूज टू पब्लिश बायबल. एकदा एक कंपनी असते, ते बायबल पब्लिश करते. आता खूप साऱ्या बायबल्स प्रिंट केल्यानंतर त्यांना मार्केटिंगची लोक लागली. त्यांनी भरपूर लोकांना हायर केलं आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जनरेट व्हावी म्हणून त्यांनी सांगितलं की जो सर्वात जास्त बायबल्स विकेल त्याला स्टेजवर बोलून सत्कार केला जाईल. व्हॉट डू यू थिंक? फॉर मार्केटिंग विच स्किल इज रिक्वायर्ड? येस, गुड कम्युनिकेशन स्किल. चांगलं बोलता आलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली असली पाहिजे, समोरच्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, त्याचा आवाज स्पष्ट आणि क्लिअर असला पाहिजे. यस, राईट. सो एका व्यक्तीने रेकॉर्ड ब्रेक्स बायबल विकले, सर्वांचे रेकॉर्ड ब्रेक करून टाकले त्याने. आता ही चर्चा सर्वेकडे पसरली की एक असा व्यक्ती आहे की तो घरात गेला, बेल वाजवली की तो बायबल विकूनच बाहेर निघेल. नेमकं काय सांगतो तो बायबल विकताना ही सर्वांना उत्सुकता वाटली. सो दे अरेंज्ड वन बिग हॉल. त्याच्यात सर्व मार्केटिंग लोकांना बोलवण्यात आलं त्याचा सत्कार करण्यासाठी. भरपूर लोकांनी बाहेरून पण ऍप्लिकेशन केली की आम्हालाही बघू द्या की हा व्यक्ती कसा बोलतो, याच्यात कन्व्हिन्सिंग पॉवर काय आहे आणि याचा एक्सपिरियन्स काय. जेव्हा त्याला स्टेजवर बोलवलं गेलं and the mic is given to him, mic दिला गेला त्याच्या हातात, and so many people ask question to him that how did you do the marketing, कशी केली तू. when he started to speak he could not speak properly. जेव्हा त्याने माईक हातात घेतला त्याला बोलता येत नव्हतं. कारण का बोलता येत नव्हतं? कारण तो जन्मानेच बोबडा होता. ऑल पीपल गेट शॉक्ड. जन्मानेच बोबडा आहे आणि हाऊ डिड यू ही डिड द मार्केटिंग, कशी केली मग. He started to share his experience. त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर करायला सुरुवात केली. He told, when I used to go door to door for selling the Bible, I used to knock on the door. Knocking करायचो. When a lady or gentleman used to open the door, कोणीतरी दरवाजा उघडायचा, एखादी लेडी उघडत असेल किंवा जेंट्स उघडत असेल, I used to tell them, मी त्यांना सांगायचो, I haven't come here for selling the Bible. Yes, मी इथे ही बायबल विकायला आलेलो नाहीये. I have come here to read it for you. मी तुमच्यासाठी वाचून दाखवण्यासाठी आलोय. आणि जर तुम्हाला माझ्याकडनं ऐकून घ्यायची नसेल तर विकत घेऊन टाका. आता तो जन्मानेच बोबडा होता. सो पीपल यूज टू प्रिफर टू बाय इट इन्स्टेड ऑफ लिसनिंग फ्रॉम हिम. सो फ्रेंड्स, तो जन्मानेच बोबडा होता. हा प्लस पॉइंट का मायनस पॉइंट? मायनस पॉइंट. जर एखादा व्यक्ती जन्मानेच बोबडा आहे तर तो मार्केटिंग फील्ड मध्ये गेलाच नसता. तर त्यांनी मार्केटिंग फील्ड मध्ये ते पण वापरलं. त्याने मार्केटिंग फील्ड मध्ये तेही वापरलं आणि त्यांनी त्याचे प्लस पॉइंट तर वापरलेच पण मायनस पण नाही सोडला. सो ही बिकेम द बेस्ट सेलर इन दॅट कंपनी. आय वुड लाईक टू गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. म्हणजे प्रत्येकात काहीतरी युनिक क्वालिटी असते, ती आपल्याला शोधावी लागते, ती सापडली तर आपल्याला सक्सेस मिळतच. सेकंड एक्झाम्पल. देअर वॉज वन इंडियन 15-year-old बॉय, 15 वर्षाचा मुलगा असतो. ही वॉज वॉचिंग द मूवी ऑफ मार्शल आर्ट. तो मार्शल आर्टची मूवी पाहत असतो. while watching the movie of martial art, he was the polio kid. हा, पोलिओ झालेला. पोलिओ झाल्यामुळे त्याचा एक पाय निकामी असतो. 15 वर्षाचा मुलगा. He was watching the movie of martial art. While watching the movie of martial art, he told his father, "Father, I want to learn the martial art." Father told him that you cannot learn the martial art because you are the polio kid. But he was not ready to listen. त्यांनी खूप फोर्स केला. Because of his force, his father took him in the martial art school and admitted him there. आणि तिथं त्याला दाखला करून दिला. So his father requested the master that this is my child and wants to learn martial art. 15-year-old boy. आता चांगल्या शिक्षकांना नेहमीच चांगल्या विद्यार्थ्यांची गरज असते. चांगल्या शिक्षकांना नेहमीच चांगल्या विद्यार्थ्यांची गरज असते. आणि जेव्हा चांगले शिक्षक आणि चांगले विद्यार्थी एकत्र येतात, दे क्रिएट द हिस्ट्री.
So that master told him that okay, त्याला इथं सोडून जा, and त्याचे वडील निघून जातात. And he started to learn martial art. त्याने शिकायला सुरुवात केली. While learning, he faced so many problems. While learning, he faced so many problems, and he became champion in that school. मग कोणतीही लढत असेल तर ती दोन लोकांमधली फाईट तर याला पाठवलं जायचं. हो, त्याच्याशी जो लढायचा त्याचे हात पाय अगदी व्यवस्थित, आणि हा जेव्हा लढायचा मार्शल आर्ट साठी तर हात जिंकायचा, आणि त्याचं नाव ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण गेलं. So many people came at him and asked him question that how did you learn this? कसं काय शिकला? He's a polio kid. When he started to share his experience, त्याने त्याचा एक्सपिरियन्स सांगायला सुरुवात केली. When I started learning the martial art, it was very painful for me. खूप वेदना झाल्या मला. But my polio helped me. कोणी मदत केली? पोलिओने मदत केली. लोक म्हटलं पोलिओने कसं? So he told, because of my polio, I can swing my leg up to 180 degree. तो त्याचा पोलिओ झालेला पाय 180 डिग्री मध्ये फिरवायचा जोरात, आणि त्याच पायाने समोरच्याच्या तोंडावर मारायचा. नॉर्मल पर्सन कॅन नॉट डू दिस. तो पोलिओ असलेला मुलगा, इट वॉज मायनस थिंग. He converted that minus point into plus, and he became the best person in that martial art field. ज्याला करायचं असतो त्याला हर एक प्रकारे ते करतोच, किती अडचणी आल्या तरी तो करतोच. आणि ज्याला करायचं नसतं त्याला तुम्ही चांगला क्लास लावून द्या, चांगल्या स्कूलमध्ये टाका, चांगल्या कॉलेजमध्ये टाका, तो करतच नाही, कारण त्याला ते करायचं नसतं. सो स्कूल डझंट मॅटर, क्लास डझंट मॅटर. ज्याला करायचं असतं तो हर एक प्रकारे करतोच. आपल्याला तर सर्व काही व्यवस्थित दिलंय. थर्ड एक्झाम्पल, you will shock to listen. Have you heard the name of Helen Keller? She was the American novelist. हो, अमेरिकन नॉव्हेलिस्ट होती. तिच्याबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर गुगल क्रोमवर टाकून बघा, हेलन केलर नॉव्हेल लिहायची. तर तिच्या लाईफ मध्ये काय काय प्रॉब्लेम होते ती बघू शकत नव्हती. तिला ऐकायला जात नव्हतं. ज्या व्यक्तीला ऐकायला जात नाही त्या व्यक्तीला बोलता पण येत नाही, कारण बोलणं हे आपण ऐकूनच शिकतो. हो, बोलणं हे आपण ऐकूनच शिकतो. याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे, युट्यूबला टाकलेला आहे, तो बघा. बोलणं हे आपण ऐकूनच शिकतो. ज्या व्यक्तीला ऐकायला जात नाही तो व्यक्ती बोलू शकत नाही. हो, किती प्रॉब्लेम होते. शी वॉज ब्लाइंड, दिसत नव्हतं, ऐकायला जात नव्हतं, बोलता येत नव्हतं. मग अशा व्यक्तीने नॉव्हेल्स लिहिली. हो, नॉव्हेल्स लिहिली, आणि ती नॉव्हेल्स आजही आपल्या पुणे विद्यापीठात ज्या लोकांचे डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत, ज्यांना बोलता येतं ते त्याच्यातनं शिकतायत. यस. नंतर तिने स्पीच पण दिले. स्पीच, यस, आय एम राईट. तिला बोलता येत नव्हतं तर तिने बोलण्याचा कसा प्रयत्न केला. तिने एक व्यक्तीला हायर केलं, त्या व्यक्तीच्या तोंडात ती तिचा बोट टाकायची, आणि त्याची जीभ कोणत्या दिशेने वळते आहे ती त्या स्पर्शाने, म्हणजे बोट आणि जीभ स्पर्शाने ती चेक करायची, आणि त्या पद्धतीने तिची जीभ वळवायची. नंतर ती बोलायला लागली. यस. मग तिने स्पीच पण दिलेत. मग जेव्हा तिने तिचं एक्सप्लेनेशन दिलंय की एखादा पक्षी असतो, पक्षीला पंख नसतात आणि त्याला उडायचं असतं, जी धडपड त्याच्या पक्षाच्या मनातली होती तीच धडपड तिच्या मनात पण व्हायची. आणि जेव्हा तिला बोलता यायला लागलं तर अचानक एखाद्या पक्षाला पंख फुटल्यावर जसा तो आकाशात भरारी घेतो त्या पद्धतीने तिला त्याचा आनंद झाला. मग आपल्याला 2 हात, 2 पाय
2 डोळे, एक चांगला ब्रेन दिलाय देवाने, आणि तरीही आपण आपल्या लाईफ मध्ये सक्सेसफुल नाही झालो, तर देव पण विचार करेल याला सर्व देऊनही याच्याकडे काहीच नाही. सो फ्रेंड्स, ज्याला करायचं असतं त्याला कितीही अडचणी आल्या तरी तो करतोच. आणि ज्याला काही करायचं नसतं त्याला तुम्ही काहीही प्रोव्हाइड करा तरी तो करत नाही. सो नेव्हर डू द कंपॅरिझन. कंपॅरिझन कधीच करू नका. तुमच्यातले युनिक स्किल जे आहे ते ओळखा आणि ते घेऊन पुढे जा. So in this way you can develop your confidence. Second topic I would like to tell you about conscious mind and सबकॉन्शियस माइंड. 2 प्रकारचे माइंड असतात, कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. जागृत मन आणि मराठीत चेतन अवचेतन मन असंही त्याला नाव आहे. कॉन्शियस माइंड, आता एखादं प्लॅनिंग जे बनवतो आपण ते सबकॉन्शियस माइंड मध्ये बनवतो, आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जे बनवतो ते कॉन्शियस माइंड कडे दिलं जातं, आणि कॉन्शियस माइंड हे ऍक्शन करतो, आणि ऍक्शन नंतर रिझल्ट मिळतो. म्हणजे ऍक्शन करण्याचं काम कोणाचं असतं? कॉन्शियस माइंड हेल्प्स अस टू डू ऍक्शन, आणि तो मदत कोणाकडनं घेतो? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड कोणाकडनं घेतो? एक दोघांमधला फरक तुम्हाला जाणून सांगतो की कॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते समजतं. सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते समजत नाही. यस, सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते समजत नाही. ते कॉन्शियस माइंडला कळतं आणि त्यानुसार ऍक्शन होते. आता कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड मध्ये पॉवर असते 90% आणि कॉन्शियस माइंड मध्ये पॉवर असते 10%. म्हणजे जे काही चेंजेस होतात ते सबकॉन्शियस माइंड मध्येच होतात. फॉर एक्झाम्पल, एखादे शिक्षक असतील, 4th स्टँडर्डचा क्लास असेल, तर एखादे शिक्षक आले, त्या शिक्षकांनी जर सांगितलं एखाद्या मुलीला किंवा मुलाला 4th स्टँडर्डचा क्लास आहे की देवाने तुला जे दिलंय ते थोडस कमी दिलंय. आता हा जो स्टुडंट आहे त्या स्टुडंटला आपल्या शिक्षकांवर विश्वास असतो की आपले जे शिक्षक सांगतील ते खरं आहे. मग शिक्षकांनी जर सांगितलं तर देवाने तुला थोडस कमी दिलंय, आणि ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं, आणि सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते समजत नाही, आणि ते जर एकदा मनात बसलं तर ते कॉन्शियस माइंड कडे पाठवतं. कॉन्शियस माइंड मधून ऍक्शन होतं आणि ऍक्शन मधून रिझल्ट भेटतो. आता 2 स्टुडंट जर घेतले, एका स्टुडंटला ते सांगितलं की देवाने तुला थोडस कमी दिलंय, आणि दुसऱ्या स्टुडंटला नॉर्मल आहे, दोघांना जर सेम एक्झाम्पल दिलं तर याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेलं आहे की मला थोडस कमी समजतं, तर त्याला ते एक्झाम्पल लेट सॉल्व्ह होईल. यस, एका पुस्तकात हे ह्या पद्धतीने दिलंय, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. हे शिप आहे, समजा शिप, जहाज. 80% हे जहाज पाण्यात बुडलेलं असतं. याचा जो चालक असतो, यस, स्पीड वाढवणारा, स्पीड कमी करणारा, त्याचं कॅबिन कुठे असतं? खाली असतं. यस, त्याचं कॅबिन खाली असतं. चेक करायचं असेल टायटॅनिक बघा तुम्ही. हा, त्याचं इंजिन त्या शिपचं पण खालीच असेल आणि त्याची कॅबिन पण खालीच असते. तर त्याला पुढचं दिसतं का? नाही दिसत. दिसलं तरी काय दिसणार आहे? पाणीच दिसेल. पण जहाज कंट्रोल करण्याचा, ब्रेक लावण्याचा किंवा टर्न करण्याचा त्याच्याकडे नसतं. मग त्याला जर दिसत नाही तर मग स्पीड वाढवतो कसं?
कमी करतो केव्हा आणि टर्न केव्हा घेतो, तर वरती एक कॅप्टन असतो, कॅप्टन. तो त्याला ऑर्डर देतो, की समोर काय दिसतंय, प्रॉब्लेम आहे, तू शिप टर्न कर. तर हा शिप टर्न करतो. तो म्हणतो शिप स्लो कर, हा स्लो करतो. याला एखादी गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते तो ठरवत नाही. त्याला जी ऑर्डर आली ती तो ऍक्सेप्ट करतो आणि ती ऑर्डर येते कॅप्टन कडनं. म्हणजे हे जर तुम्ही कॉन्शियस माइंड समजलं आणि हे जर सबकॉन्शियस माइंड समजलं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट खरी की खोटी ते कळत नाही, मग कॉन्शियस माइंड पाठवतं सबकॉन्शियस माइंड म्हणून, आणि ते आतमध्ये गेल्यानंतर आणि त्या पद्धतीने ते शिप चालतं. तर याच्यावर भरपूर प्रयोग झाले आहेत की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड. तुम्हाला एक प्रयोग केलाच असेल तुम्ही. समजा 3 वाजेला जर प्लेनचं तिकीट काढलंय तुम्ही, सकाळी 3 AM 3 वाजेला प्लेन आहे, तर तुम्ही बेल लावणार 1 वाजेला, 1 AM. तर काय वाटतं तुम्हाला, बेल वाजल्यावर जाग येते का बेल वाजण्याच्या आधी जाग येते? 90% लोकांना बेल वाजण्याच्या आधी जाग येते. मग ही जाग कशी आली? रोज उठतो आपण, सवय आपल्याला नाही. तर झोपताना आपण स्टोअर करून ठेवलंय की मला सकाळी जायचंय, 3 वाजेला प्लेन आहे. ते जे स्टोअर करणार, आता याला खरी का खोटी ते कळत नाही, आणि त्यावेळेस बरोबर जाग येते, जाग आल्यानंतर त्याची ऍक्शन होते आणि ऍक्शन नंतर आपले डोळे उघडतात. मग एखादी गोष्ट खरी की खोटी ते कळत नाही. जर तुम्ही आयुष्यभर निगेटिव्ह गोष्ट याच्यात टाकत असाल की मला हे कळत नाही, मला समजत नाही, शिक्षकांनी शिकवलेलं कळत नाही, पुस्तक वाचलेलं मला कळत नाही, तर सबकॉन्शियस माइंड सर्व ऍक्सेप्ट करतो, कारण त्याला खरं खोटं काहीच समजत नाही, आणि जे ऍक्सेप्ट केलं त्यानुसार वर्क होणार. याच्यावर भरपूर प्रयोग झाले, तर त्याच्यातले 1-2 प्रयोग मी तुम्हाला सांगतो. की एकदा जज साहेबांनी एका व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्याचं ठरवलं. फाशी द्यायची त्याला. तिथं 5 डॉक्टर बसलेले असतात. ते डॉक्टर रिक्वेस्ट करतात जज साहेबांना की तुम्ही याला फाशी देऊ नका, मला असा व्यक्ती पाहिजे आम्हाला की जो मरणार आहे, याचं डेथ सर्टिफिकेट आम्ही आमच्या सैन्य तुम्हाला आणून देऊ. तर प्रयोग करायचा असतो त्याच्यावर, म्हणून त्याला घेऊन जातात. त्याला समोर बसवतात, 5ही डॉक्टर त्याच्या समोर बसलेले असतात आणि त्याला एक्सप्लेन करून सांगतात की आम्ही 5ही डॉक्टर सायंटिस्ट आहोत. आम्ही प्रत्येकाने एक वेगळं औषध शोधून काढलंय. तर पहिला डॉक्टर त्याला एक्सप्लेन करून सांगतो, माझ्याकडे असं औषध आहे, ते तुला दिल्यानंतर तुझे हातपाय थरथर करतील. दुसरा डॉक्टर म्हणतो की 15-20 मिनिटानंतर मी माझं औषध दिल्यानंतर तुझ्या हातपायातला म्हणजे पॉवरच निघून जाईल, पूर्ण बसून जाशील. तिसरा म्हणतो मी माझं औषध दिल्यानंतर तू तर कोमेच जाशील, बेशुद्ध डायरेक्ट. चौथा म्हणतो मी दिल्यावर तर तू वरतीच. 5वा म्हणतो मी तर चेक करेल. मग ह्या पद्धतीने त्याला सांगितलं जातं, त्याची मानसिक तयारी केली जाते. 5ही डॉक्टरांकडे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असतं, फक्त कुठल्याही प्रकारचं औषध नसतं, कलरफुल पाणी असतं. त्याला पहिल्या प्रकारचं पाणी दिलं जातं. त्याला विचारतात 10-15 मिनिटांनंतर की तुला काय होतंय? नाही म्हणा, माझे हातपाय थरथर करतायत. नंतर दुसरा देतो तेव्हा त्याची पॉवर निघून जाते. तिसरा दिल्यानंतर तो त्याची झोपून जातो. चौथा दिल्यानंतर तो बेशुद्ध होतो. 5वा दिल्यावर तो मरून जातो. तर पाणी त्याला पाजलं कलरफुल, तो मग मेला कसा? मग तेच त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकलं गेलं की एखादी गोष्ट की ह्या पद्धतीने होईल, आणि त्याने ती ऍक्सेप्ट केली. ऍक्सेप्ट केल्यावर त्या पद्धतीने ऍक्शन झाली आणि तो मेला.
दुसरी एक आहे इन्सिडेंट, हे पुस्तकांमध्ये, मी बुक्सचं नाव सांगणार आहे तुम्हाला. दुसरं एक एक्झाम्पल देतो की एकदा एका व्यक्तीला साप दाखवतात, मोठा साप, आणि त्याला सांगतात की आता हा साप येईल आणि तुला चावेल, आणि तुला चावेल हे कळायला नको म्हणून त्याचे डोळे बांधतात. त्याचे डोळे पॅक बांधल्यानंतर तो साप सोडून देतात. दुसरीकडे 2 टाचण्या घेतात. 2 टाचण्या घेऊन त्याच्या अंगाला ते 2 टाचण्या टोचतात. त्याला वाटलं साप चावला. 1-1.5 तासानंतर त्याच्या तोंडातनं फेस यायला लागतो आणि तो मरतो. जर त्याला फक्त टाचण्याच टोचल्या तर तो मेला कसा? इव्हन एवढंच नाही, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो की विषारी सापाच्या दंशाने याचा मृत्यू झाला. त्याला जर साप चावलाच नाही तर विष कुठून तयार झाला? म्हणजे आपल्या शरीरात एवढी पॉवर असते की ते विषही तयार करतं. ज्या पद्धतीने तुम्ही ऍक्सेप्ट करणार. आता बघा, जो विद्यार्थी स्वतःला कमकुवत समजतो की मला समजत नाही, मला कळत नाही, मला सरांचं शिकवलेलं कळत नाही, बुक्स वाचलेलं कळत नाही, तो हॅमर करून करून तो त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये टाकून देतो. आणि जो मुलगा क्लासमध्ये सर्वात हुशार असतो तो काय म्हणतो, सर जे शिकवतायत ते फक्त माझ्यासाठी, मला जेवढं चांगलं समजतं तेवढं कोणालाच कळत नाही. बुक्स वाचताना जेवढं मला कळतं तेवढं कोणालाच कळत नाही, म्हणून त्याची सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने तयार होतं. आणि त्या पद्धतीने तयार झालं की त्या पद्धतीने त्याला रिझल्ट पण मिळतो. येस, एका पुस्तकात हे आता असं दिलंय, यू कॅन हील युअर लाईफ. 80% आजार हे आपण आपल्या विचारांमुळेच तयार करतो. 80% आजार हे आपण आपल्या विचारांमुळेच तयार करतो. ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्या पद्धतीने म्हणजे ते तसे आजार आपल्या शरीरात तयार होतात. 20% असे आहे की जिथं लागलं म्हणजे पडला, पायातनं रक्त निघालं, त्याच ठिकाणी डॉक्टरांची गरज आहे. 80% असे आजार आहेत की ते आपण आपल्या विचारांनी तयार करतो आणि आपल्या विचारांनी बरे पण करू शकतो. हो, ते पण ऐकलं असेल तुम्ही, 2 प्रकारचे ग्रुप असतो, ए आणि बी. दोघांना सारखाच आजार असतो. ए ग्रुपला औषधं दिली जातात आणि बी ग्रुपला फक्त नाटक केलं जातं की औषधं दिली आहेत. दोघांची हिलिंग कंडिशन, हिलिंग म्हणजे बरं होण्याचं प्रकार सेम असतो. हे बुक्स मध्ये दिलेलं आहे. दोघांचं बरं होण्याचं प्रमाण सेम असतं. तर मग औषध याला दिली गेली नाही तर ते बरे कसे झाले? म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे तुम्ही टाकणार ते ऍक्सेप्ट होईल. जर निगेटिव्ह टाकत गेले तर निगेटिव्ह ही ऍक्सेप्ट होईल, आणि जर पॉझिटिव्ह टाकलं तर पॉझिटिव्ह ही ऍक्सेप्ट होणार. हे जे एक्झाम्पल आहे शिफ्टचं, ते विचार व नियम, सरश्रींचं बुक आहे. विचार व नियम हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल? इव्हन मेडिकल वर पण हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. इट इज अवेलेबल इन मराठी ऑल्सो, हिंदी अँड इंग्लिश ऑल्सो. विचार व नियम सरश्रींचं पुस्तक आहे. यू कॅन हील युअर लाईफ हे पण एक बुक आहे की जे 80% आजार आपल्या विचारांमुळे आपण तयार करतो. द सिक्रेट ह्या पुस्तकात असं लिहिलंय की आपण आपल्या विचारांनी आपलं वजन सुद्धा कमी करू शकतो आणि वाढवू शकतो. आता जो व्यक्ती ज्याचं वजन खूप जास्त आहे, ज्याचं वजन खूप जास्त आहे, तो स्वतःला दिवसभरात भरपूर वेळा सांगतो, गोड खाऊ नको, वजन जास्त आहे, भात खाऊ नको, वजन जास्त आहे, जास्त चपाती खाऊ नको, वजन जास्त आहे. आता वजन जास्त आहे एवढ्या वेळेस सांगतो तो, त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फील होतं. तो भात खात नाही, गोड खात नाही, जास्त चपात्या खात नाही, पण त्याचं वजन वाढतच जातं. तर त्या पुस्तकात असं दिलंय की तुम्ही सोबत एक्सरसाइज करताना तुम्ही स्वतःला हॅमर करून सांगा की माझं वजन आता हळूहळू कमी होतंय, माझं वजन हळूहळू कमी होतंय, माझं वजन हळूहळू कमी होतंय. असं जर सतत तुम्ही 21 दिवस सांगितलं, हा 21 दिवसाचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय हॅबिट होण्यासाठी,
जर तुम्ही सतत स्वतःला 21 दिवस सांगितलं तर तुमचं वजनही कमी होईल. म्हणजे तुम्हाला काय टार्गेट शोधायचं आहे त्या टार्गेट प्रमाणे तुम्ही स्वतःला ऑर्डर द्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते टार्गेट अचीव्ह करा. सो कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. मी तुम्हाला स्वतःचं एक एक्झाम्पल देतो. मला 7 ते 8 वर्षापूर्वी माझ्या तळ हाताला आणि तळ पायांना पुड्या व्हायच्या. हो, पुड्या असतात ना. हा, ह्या पुड्या जर 5-6 पुड्या एकत्र आल्या आणि त्याच्यातनं पाणी निघायचं. जोपर्यंत ते फोडत नाही तोपर्यंत अनइझी फील व्हायचं. फोडल्यानंतर बरं वाटायचं आणि त्या 4-5 जर पुड्या फुटल्या तर तिथं जखम व्हायची. तर मी नाशिक मधले नावाजलेले जे काही स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्या जवळजवळ 8 ते 9 डॉक्टरांना भेटलो. त्यांची मेडिसिन घेतली. मेडिसिन घेतल्यानंतर सर्व क्लिअर व्हायचं. क्लिअर झाल्यानंतर 5-6 महिने गेले की परत त्या पुढे यायच्या. असं जवळजवळ 7 ते 8 वेळेस झालं. आता मला जो काही प्रॉब्लेम असतो तो जनरली मी क्लासमध्येच सांगतो आणि क्लासमध्ये मुलं कधीही आपल्या शिक्षकांना मदत करायला नेहमीच तयार असतात. असंच आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा क्लास मी आधी घेत नव्हतो. फक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा घ्यायचो, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड हे नाही घ्यायचं. तर तिथं 2 डॉक्टर बसले होते, हजबंड अँड वाईफ. ते क्लास संपल्यानंतर कॅबिन मध्ये आले. आल्यावर ते म्हटले की सर तुम्हाला हा खरोखर आजार जर कायमचा तुमच्या शरीरातून काढायचा असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जा. आता मला फक्त होमिओपॅथिक डॉक्टर म्हणजे फक्त साबुदाण्याच्या गोळ्या देतात एवढं माहिती होतं. बाकी त्याच्यावरती काही माहित नव्हतं. तर मग त्या डॉक्टरांनीच तिथून अपॉइंटमेंट घेऊन दिली. चांगल्या डॉक्टरांचे नाशिक मधले. गेलो तिथं. ते म्हटले की सर तुम्ही 3-4 तास काढून या. म्हटलं 3-4 तास पूर्ण बॉडी चेक करणं असतील बरे. गेलो. गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर किती वाजता उठतात? किती तास शिकवतात? कोणती सिरियल पाहतात? घरात कोण कोण आहे? काय जेवतात? त्यांना म्हटलं पुढे इथं होतात हातावर, तुम्ही काय विचारतायत? नाही म्हणे तसं नसतं. तुम्ही जो विचार करणार त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर होतो. म्हणतो विचार डोक्यात आणि परिणाम स्किनवर, असं कसं होईल? मला काही पटलं नाही ते. दुसऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी पण तेच केलं. म्हटलं शरद, 2 होमिओपॅथिक डॉक्टर जर एकाच दिशेने करतायत काम तर आपलंच काहीतरी चुकतंय. मग मी हे बुक्स घेतले, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. मग त्याच्यात वाचल्यानंतर मला कळलं की जो विचार आपण करतो त्याचा परिणाम आपल्या स्किनवर होतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, विचारांचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर होतो आणि चेहऱ्यावरून आपण सांगू शकतो की तू आनंदात आहे का दुःखात आहे. म्हणजे एवढा तात्काळ इफेक्ट आपल्या स्किनवर होतो. तर एका पुस्तकात मला असं वाचायला मिळालं की जर तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींचं खूप टेन्शन घेत असाल तर टेन्शनचा परिणाम तुमच्या स्किनवर होतो. आणि त्या पुस्तकात असं दिलेलं होतं की तुम्हाला जर हे टेन्शन कमी करायचं असेल तर तुम्ही 3 वेळेस समोरचा व्यक्ती जर काही निगेटिव्ह बोलत असेल तर 3 वेळेस तुम्ही तुमच्या मनात बोला की तू किती बोल रे, मला काही फरक नाही पडत. 3 वेळेस बोलायचं. समोरच्याचं नाही आवडलं तर मोठ्याने नाही, मनातल्या मनात. नाही तर तुम्ही उद्यापासून सांगा सासूबाईंना, तू किती बोल ग, काही फरक नाही पडत. असं नको व्हायला. हॅलो, मनातल्या मनात सांगतो. तू कितीही बोल, मला काही फरक नाही पडत. असं जर सांगितलं की त्याची इंटेन्सिटी जी आहे, पॉवर जी आहे ती कमी होऊन जाते. आणि यू विल शॉक टू सी की गेल्या 5-6 वर्षापासून माझ्या तळ हातावर एकही पुडी नाही. म्हणजे ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्या पद्धतीने आपले विचार होतात आणि विचारांनुसार आपले आजारही होतात आणि तेच आजार आपण बरेही करू शकतो. दिस इज कॉल्ड कॉन्शियस माइंड and subconscious mind. So hope so that you will follow this.
There are so many books available in the market on conscious and subconscious mind. You can, I just told you that now I'm going to unmute you. And if you have any problem, then you can ask me.